शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखांना लोहा पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करत लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिले आहे। या मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांची चौकशी करून तात्काळ त्यांची बदली करावी, अन्यथा शिवसेना पुढच्या काळात लोहा तालुक्यात पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या विरोधात जन आंदोलन करेल असा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदनात करण्यात आला आहे। अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। आमचे तालुका प्रमुखांना खरं तर त्यांनी पोलीस स्टेशनमधले बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मागच्या काळामध्ये जे अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी तालुका प्रमुखांनी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना पोलीस स्टेशनमधून बेदम मारहाण करण्याचं काम खरं तर तिथल्या चिंचोळकर नावाच्या PIच्या माध्यमातून केलं। आणि या संदर्भामध्ये आम्ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे जे आपले SP आहेत त्यांना निवेदन देऊन जर अशा पद्धतीच्या PIची जर लवकरात लवकर जर बदली नाही झाली तर पुढच्या काळामध्ये शिवसेना लोहा तालुक्यामध्ये PIच्या विरोधामध्ये जन आंदोलन करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। मारहाण कशामुळे झाली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे। आम्ही मारहाण झाली म्हणून त्या संदर्भामध्ये निवेदन देतोय। कशामुळे झाली मारहाण खरं तर तुम्ही त्यांना विचारा, का मारलं पोलीस स्टेशनमध्ये। SP साहेबांनी सांगितले मी चौकशी करतो, ॲडिशनल SP ना निश्चितच पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ। आम्ही त्यांना सांगितले जेवढ्या लवकरात लवकर करा, जर नाही झालं तर मला असं वाटतं की आम्ही लोहा बंदचा इशारा पुढच्या 5-6 दिवसामध्ये निश्चितच दिलेला आहे। या निमित्तानं तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की इथला लवकरात लवकर म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर इथले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल, त्यांची मुस्कटदाबी होत असेल तर मला असं वाटतं की कुठं काय करायचं निश्चितच शिवसेनेला माहीत आहे आणि पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना तशा पद्धतीचं वातावरण करेल।